लॉंग ऑन आणि एक वाईडिश मिड विकेट. पंच इशारा करते सामना सुरू झाल्याचा. समीर पहिला चेंडू फटका खेळलेला आहे. वाट कॅच. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. थम्पिंग पंच खेळलेला होता अमान. चेंडूची उंची खूप वाढली, लांबी मात्र कमी आणि खूप चांगला झेल जवळपास लॉंग ऑन मधून डीप मिडॉनला आलेला आहे क्षेत्ररक्षक आणि झेल घेतलेला आहे. प्लॅटिनम डकवर, रॉयल डकवर अमान शेख बाद झालेला. खरं तर इट्स अ बिग ब्लो म्हणता येईल. मागच्या मॅच मध्ये अमानने खूप चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये मात्र अमान लवकर बाद झाला आणि अमान शेख बाद झाल्यानंतर जागा मात्र घेतोय अक्षय कोल्हा. समीरला पहिला इश मिळतोय. फुलटा चेंडू होता. यामध्ये धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित जर क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट केला असता कदाचित पंचाला विचार करावा लागला असता. 22चा इशारा पंचांचा येतोय. शुभारंभ होते, डावाला शुभारंभ होतोय. 1-1. चांगली गोलंदाजी. खरं तर पहिल्या मॅच मध्ये समीरची गोलंदाजी एक चांगली बघायला मिळाली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून खास करून एक प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलं. अमानला त्याने बाद केलं. आता मात्र प्रकाशवर खूपच अपेक्षा असणार आहेत. प्रकाश तुंबला कारण अमान लवकर बाद झालेला आहे. प्रकाशकडे खूप अपेक्षा असणार आहे. प्रकाशने खरं तर जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहणं फार गरजेचं असणार आहे. प्रकाश तुंबला अर्थात एपी म्हणून अनेक प्रसिद्ध असलेला हा स्विच इट. खूप चांगला फटका आणि चेंडू सरळ जाय डिबिश पॉइंट सीमा पार चौकार. स्विजेटचा फटका बघायला मिळाला. खूप चांगला फटका कारण खरं तर फुलटॉ स्लोअर फुलटा चेंडू होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली प्रकाशने आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि डिपिश पॉइंट सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. यामध्ये चांगला चेंडू जोरदार अपील, लाऊड अपील. पण या अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. कारण बॅटला स्पर्श झाल्यानंतर खरं चेंडू खाली पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. डेफिनेटली प्रेक्षकांना सुद्धा बऱ्याच वेळा असं वाटतं की हा झेल आहे. समीर लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि प्रकाश याची खेळी संपुष्टात. प्रकाश सुद्धा थोडा अचंबित राहिला की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये का राहिला. आज जितेश मुकादम हे संधीचं सोनं केलेलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त गोलंदाजी सुद्धा बघितलेली आपण त्याच्या माध्यमातून. कित्येक वर्षापासून जितेश मुकादम पाहतोय आपण. 12th मॅचची भूमिका अदा करतोय पण आज संघामध्ये प्रवेश झालाय आणि संधीचं सोनं करतोय तो. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय किम्यान, संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू मास्टर माइंड अकबर शेख. दोन फलंदाज लवकर बाद झाले. सुरुवातीला अमान शेख शून्यावर बाद झाला. त्यानंतर प्रकाश तुंबला खरं तर एक त्यांनी चौकार लगावला आणि खूप अपेक्षा निर्माण केल्या. अशा अपेक्षा निर्माण केल्या. त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डीप मिड विकेटला झेल देऊन बाद झाला. नंतर बॅटिंग करण्यासाठी अकबर शेख. समीर राईट आर्म फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फॉलिंग स्वीप करायचं होतं. खाली बसून फटका खेळायचा होता मात्र संतुलन ढासळलं
कंट्रोल राहिलं नाही ना, काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. फक्त 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. मागच्या मॅचमध्ये सुद्धा फक्त 2 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते समीरने. सुरुवात चांगली. आज समीर, प्रज्वल आणि नितीनने गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप प्रभावित केलेलं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रज्वल ठाकूर. अक्षय कोल्हा त्याचबरोबर अकबर शेख ही जोडी खेळपट्टीवर. दोघांनाही खरं तर खातं उघडायचंय. 4 ओव्हरची मात्र वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. लक्षात घ्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाची वेळ आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल एक्स्ट्राचा. हा येस, असोसिएशनचा नियम आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. प्रज्वल ठाकूर याला मात्र ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. एक धाव मात्र पूर्ण. चांगली गोलंदाजी खूप प्रभावित केलेला आहे. आज प्रज्वलने मात्र कुठल्याही फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. यापूर्वीच्या 2 मॅचेस आपण बघितल्या. मात्र या महत्वपूर्ण मॅचमध्ये प्रज्वल कशा प्रकारे कामगिरी करतोय ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अकबर शेख मोस्ट एक्सपिरियन्स, सर्वात अनुभवी बॅटर आज समोर आहे. प्रज्वलच्या समोर आहे. फुल टॉस. चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याने, पण चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी. तुम्ही 1 धाव देतात 4 षटकांच्या मॅचमध्ये. एका चेंडूवर 1 धाव दिली तर एक चांगली कामगिरी म्हणता येईल. अकबरला खरं तर फायदा उचलता आला नाही. फुलटॉस चेंडू होता. जेव्हा फुलटॉस किंवा शॉर्ट बॉल असतो तेव्हा त्या चेंडूवर तुम्ही 4 किंवा 6 धावा वसूल करायला हव्यात. प्रज्वल आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला संधी दिली नाही त्याने मोठा फटका खेळण्याची. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होईल. जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू होता. आज स्वयंभूस्फोट पायगाव संघामध्ये युवा खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे, प्रभावित केलेलं आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 9. या ठिकाणी 6 स्टार ग्रुप महिला वर्गाचं आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्लेड ऑन. 6 स्टार ग्रुपच्या आमच्या महिला वर्ग यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री कान्हाई माता चषक 2026 मध्ये 09 शिव प्रतिष्ठान, तसेच क्या बात आहे, ज्यांच्या नावाने प्रतिष्ठान आहे 09 शिव आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. एस भरतजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. 6 स्टार ग्रुप महिला मंडळाचंही आगमन झालेलं. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तर बोले खेळाकडे, कारण अक्षय कोल्हा हा सुद्धा प्लेड ऑन झाला. 3 फलंदाज लवकर बाद झाले. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे विशाल सातवी. विशाल सातवी आलेला आहे. विशाल सातवी सुद्धा एक चांगला बॅटर आहे. पण आता एक आहे मात्र टीम 90 पर कामन संघाला एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. प्रज्वल पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट, पूर्णपणे चकित. अधिकांश चेंडू खाली राहतात. मी 3री मॅच पाहतोय आणि 3ऱ्या मॅच मध्ये प्रज्वल ठाकूरला गोलंदाजी करताना पाहतोय. प्रज्वल ठाकूरची गोलंदाजी जी आहे ना, थोडासा साईड आमचा अंदाज आहे ना, अधिकांश चेंडू त्याचे खाली राहत आहेत. आणि अशा प्रकारचे खाली जेव्हा चेंडू राहतात तेव्हा अशा प्रकारे चेंडूचा सामना करणं तितकंसं सोपं राहत नाहीये. प्रज्वल डिफेन्स केलेला आहे. बचाव. बॅकलिपला खाली केलं. बचाव मध्ये खेळला आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली.
कारण कंप्लीट ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, षटक समाप्त झालं. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळालेली आहे आणि या षटकामध्ये सुद्धा 5 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या जे 3/10. आमचे मान्यवर जे आत्ताच उपस्थित झाले यांच्या माहितीसाठी आपण जी स्पर्धा पाहतात श्री कानाई माता चषक 2026 09 शिव प्रतिष्ठान आणि त्यांना अगदी तोलामोलाची साथ जी लाभलेली आहे श्री कानाई स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाये यांच्या माध्यमातून स्पर्धा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधली ही शेवटची आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आहे. टीम 94 कामान हजरतबाई शेख त्याचबरोबर संजयबाई मात्रे यांचा संघ यांच्या विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट पायगाव जितू शेठ गवळी यांचा संघ. या 2 संघामध्ये सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं 2 षटके षटकासाठी 9 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. डिसिप्लिन क्रिकेट. संघाचा कॅप्टन नितीन येते गोलंदाजी करण्यासाठी. 3रं षटक. फुल टॉस. यावेळेला फटका गॅप मध्ये खेळला जातोय आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इस मच निडेड बाउंड्री. खरं तर आवश्यकता होती टीम 94 कामांना मोठ्या फटक्याची. तो फटका विशालच्या बॅटमधून आलेला आहे. फुल टॉस. चेंडू हवेत आहे. सोपा झेल सोडलेला आहे. कॉलिंग केलं होतं थांब मी झेल घेतोय आणि सोपा झेल सोडला जातोय. 1 धावी मिळते. धावसंख्या झाली 15. या दोघांना मात्र जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. नो डाऊट अजूनही बॅटर सिराज यायचा बाकी आहे. संकटमोचक म्हणून सिराजला मी नेहमी म्हणतोय. कित्येक वेळा संकटमोचक भूमिका त्याने अदा केलेली आहे. नितीन मुकादम पुन्हा गोलंदाजीसाठी मार्ग. थोडासा खुट्ट्यापाया चेंडू होता. अनपेक्षितपणे खाली राहिला. क्षणभर अकबर सुद्धा अचंबे झाला कारण अपेक्षा जी केली होती बॉल थोडासा हाईट घेईल आणि फटका खेळता येईल मात्र तो खाली राहिला. चेंडू शॉर्ट होता खरं तर मात्र अनपेक्षित खाली राहिला. इट्स अ डॉट बॉल. नितीनने सुद्धा खूप चांगलं प्रभावित केलं आतापर्यंत. नितीन राईट आर्म. यावेळेला मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आहे. मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. विशाल सातवी इज आउट. चार फलंदाज बाद झाले. आता मात्र अमित कामणकर जातोय. अमित कामणकर शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. उंची जर कमी असली मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. खास करून कामन प्रीमियर लीग मध्ये खास अंदाज बघायला मिळतो अमित कामणकरचा. नितीन स्विच हिट खेळायचं होतं मात्र टायमिंग बरोबर झालं नाहीये. शरीराच्या खूप जवळून तुम्ही स्विच हिटचा चांगला फटका खेळू शकत नाहीये. कुठलाही तुम्ही फटका जर खेळायचा असेल तर बॅट आणि बॉलचं अंतर असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही चांगला फटका खेळू शकता. नितीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला मात्र चांगला फटका. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फक्त एकच धावाने पुन्हा एक चांगलं षटक बघायला मिळते. भले या षटकामध्ये एक चौकार लगावला गेला. क्या बात आहे. 13 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झाले 17.
पायगाव संघाने, स्वयंभू पायगाव संघाने जर ही मॅच जिंकली तर ह्या संघाला, या संघाचे सर्वेसर्वा जितू शेठ गवळी, विद्यमान सरपंच पायगाव यांच्याकडनं खास करून गोवा टूर असणार आहे. क्या बात आहे. फक्त आपण ही मॅच जिंकायची आहे पायगाव संघाने, त्यानंतर आपणच प्लॅन करायचं आहे गोव्या या ठिकाणी कधी जायचं ते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर असणार आहोत. अंतिम षटक जितेश मुकादम. याला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, थोडासा डळमळीत झाला आणि मात्र चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मोस्ट नीडेड सिक्सर फॉर टीम 94. अमित कामनकर याच्या बॅटमधून हा निघाला पहिला ब्लास्ट. जितेश पुन्हा एकदा उंच बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. एकोणतीस धावा झालेल्या आहेत आणि जितेश मुकादमला आसमान दाखवलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत आणि आता मात्र एक टीम मीटिंग बघायला मिळते स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघामध्ये. अमित कामनकर इज ऑन फायर आणि दोन्ही फटके जर आपण बघितले अगदी शफल क्रॉस झाला आणि दोन्ही फटके अगदी खेचून मारले होते ऑन साइडला. 29 धावा झालेल्या आहेत. खरं तर इट वॉज मोस्ट नेडेड. खरं तर आवश्यकता होती, कारण टीम 94 संघाच्या धावा होत नव्हत्या. सिली पॉइंट. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे, 1 मिनिट थांबायचं आहे. साहिल खारकंडी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांना विनंती आहे, फक्त 1 मिनिट आपण सामना थांबवायचा आहे. यस, प्रज्योत खारकंडे यांच्या स्मरणार्थ ज्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी मालिकावीराचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे, उद्योगपती साहिल खारकंडे यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. जितेश राईट आर्म स्लोअर वन स्विच इट डीप थर्डमॅन सीमा पार चौकार. यस, A1 जोडीच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. ओळ्या पण खेळाकडे याला पुन्हा एकदा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. 2 धाव मात्र मिळतील, कारण कुठलाही शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये. स्क्वेअर चेंडू ओव्हर थ्रो आणि हा चेंडू नक्कीच सीमापार जाईल. आय थिंक 6 रन. आय थिंक पंच काही सर करतात बघूया. यस, 6 रन. आता मात्र एक चांगली धाव संख्या झालेली आहे. 39 धावा झालेल्या आहेत. असं वाटलं होतं 30चा आकडा सुद्धा पार होतोय की नाही. म्हणतं क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जितेश पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. हा चेंडू सुद्धा सीमापार होईल. चौकार.
तब्बल 26 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. जितेश मुकादमला आसमान दाखवलेलं आहे अमित कामणकरने. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर इज 43. स्लोवर वन आणि सरते शेवटी मात्र बाद करण्यात यश आलेलं आहे ते अमित कामणकरला. 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष्य असणार आहे. येस सर, रिव्ह्यू घेतलेला आय थिंक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. 44 इज अ टार्गेट. काय बॅटिंग केली अमित कामणकरने. 27 आणि शेवटच्या चेंडूवर अमित कामणकर बाद झाला. तब्बल त्याने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले आणि एक क्षण असं वाटत असतं की 30चा आकडा पार होतोय किंवा नाही असं वाटत असताना मात्र जी विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. 43 धावा म्हटल्यानंतर एक चांगलं चॅलेंजेबल लक्ष्य आहे, चॅलेंजेबल टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. तर लक्ष्य जे आहे 44 धावांचं लक्ष्य आहे. 44 धावांचं आव्हान 44 धावांचं आहे. पण क्रिकेट कॉमेंट्रीचं आव्हान नेहमी ज्याने स्वीकारलेलं आहे आणि पार केलेलं आहे ते माझे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान समालोचक, अगदी कमी वेळात ज्यांनी खरं तर उंच भरारी घेतलेले आहे असे माझे सहकारी समालोचक निशांत पाटील यानंतर सज्ज होतील. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रेझेंट श्री कानाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय. सुरू असलेला सामना सेमीफायनलचा सामना टीम 94 कामन आणि स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना दा फलकावरती धावा जोडल्या तर 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 11 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील स्वयंभू पायगाव या टीमला. शेवटच्या षटकामध्ये जितेश मुकादम यांच्या गोलंदाजीवरती तब्बल 26 धावा खर्च झाल्या. समीर पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. प्रज्वल ठाकूरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा. नितीन मुकादमने देखील फक्त 7 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या. बॅटिंग करत असताना अमित कामणकर अक्षरशः बरसला. धावांचा मखमली सडा त्याने मैदानावरती दाखवला. खरं तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये दुष्काळ पडला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली अमित कामणकरच्या माध्यमातून. आणि जेव्हा जेव्हा टीम 94 कामन संघ अडचणीमध्ये सापडतो ना, तेव्हा तेव्हा अमित कामणकरने नेहमीच चांगली कामगिरी केली आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ अमित कामणकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला समीर पाटील. आजच्या दिवसामध्ये स्वयंभू पायगाव संघासाठी खूप चांगली कामगिरी त्याची सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सोबतीला आर्यन गोवारी हा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा टीम 94 कामन संघ.
4 षटकांचा आपण सामना खेळवतोय. अंधुक प्रकाश झालेला आहे आणि अंधुक प्रकाशामुळे कोणत्याही संघाला धोका निर्माण होईल अशी वर्तवणूक प्लीज करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती सिराज शेख हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सिराज शेख बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल स्विचचा फटका, सुरेख फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी समीर पाटील यांच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. काय जबरदस्त संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने एवन जोडीचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. विशाल सातवी वेगाने धावलेत परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली सुरुवात राहिली आहे स्वयंभू पायगाव संघासाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत बनवल्यात. समीर पाटील अगदी रंगात आलाय. लेगबायच्या स्वरूपात या 2 धावा. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं तर 11च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत स्वयंभू पायगाव या टीमला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा हार्डव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर आहे अमन शेख. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झाला असता परंतु इथे जर पाहिलं ना तर एकच धाव पाहायला मिळाली. काय फिल्डिंग राहिली होती अमान याच्या माध्यमातून परंतु सिराज मागे राहिले. चेंडू गॅदर केला असता नक्कीच तर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं असता परंतु सिराज भरपूर मागे. अमानने डायरेक्ट हिट केलं होतं परंतु इथे 1 धाव मिळाली समीरला. समीरच्या बॅटमधून 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. यावेळी जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकलाय. पूल केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज आर्यन बॅक टू द पॅव्हिलियन. हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त. डिस्टन्स कमी होतं. मिड विकेटला कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये आर्यन बाद झालाय परंतु नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश दाखल झाला. इथून जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाज आर्यन अपयशी ठरलेत परंतु सिराज शेख एक चांगल्या दाटणीचे गोलंदाज आहेत. नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते परंतु या पहिल्या षटकामध्ये त्याने देखील इम्प्रेस केलंय. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु फुल टॉस बॉल. स्लॉग केलाय. स्लॉग हिटचा फटका परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लोअर फुलटॉस चेंडू होता. स्लॉग हिटचा फटका परंतु धनराज त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये स्वयंभू पायगाव या टीमला बसलाय. काय जबरदस्त कमबॅक केलाय सिराज शेखनं. पहिल्या चेंडूवरती चौकार परंतु तदनंतर सातत्याने विकेटची पडझड देखील पाहायला मिळाली आणि इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावा लागेल. खऱ्या अर्थानं षटकार किंवा चौकार अगदी जर पाहिलं तर या षटकामध्ये आणखीन एक ठोकावा लागेल कारण 11च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज नितीन मुकादम संघाचा कॅप्टन. आज खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये नितीन मुकादमला जबाबदारीनं कामगिरी करावी लागेल कारण कामन संघ जर पाहिला ना तर शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ आहे. संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट कामन संघाने सातत्याने दाखवलंय आणि त्या संघाने देखील खूनगाड बनली आहे. त्यांना देखील ही स्पर्धा जिंकायची आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघ आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत परंतु युवा खेळाडूंनी लाजवाब कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.
सिराज राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू यावेळी जर पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये वॅकेट एरिया फिल्डर नाहीये त्या ठिकाणी जर पाहिलं तर दंजराज आलेत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय नितीन यांच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. जबरदस्त फटका पाहायला मिळाला नितीन यांच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू होता फक्त चेंडूला लॉफ्ट केला दिशा दिली आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना फलंदाज नितीन यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर महिला वर्ग नारी शक्ती या ठिकाणी दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने एवन जोडीनं या स्पर्धेमध्ये महिला वर्गांना देखील महत्वाचं स्थान दिलंय. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेचा उद्घाटन पाई ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती भाविका भाईदास घोरकर्णी यांच्याच माध्यमातून केला गेला आणि आज देखील महिला वर्गांना या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलंय. त्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 स्टार ग्रुप आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय आणि त्या महिला वर्गांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं महिलांना देखील जर पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि भारतीय क्रिकेट संघामध्ये देखील जर पाहिलं तर महिला संघाने 2025 मध्ये देखील भारताला विश्वचषक जिंकून दिलाय. त्यामुळे महिलांचं स्थान खूप मोठं राहिलं आहे सध्याच्या घडीला. यावेळी जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न स्विचीचा फटका यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार मिळतोय. थँक्यू. चांगला चेंडू होता परंतु यशांच्या मागे अकबर शेख चुकी करतोय. बाईच्या स्वरूपात त्या 4 धावा नशिबाची साथ मिळाली स्वयंभू पायगाव या टीमला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. धावफलकावरती 15 धावा आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रकाश तुंबडा एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. कित्येक वर्ष झाले क्रिकेटची सेवा त्याने देखील केली आहे आणि तोच गोलंदाज मैदानावरती. इथे मोठा फटका उडवला बॉल परंतु फिल्डर आहे तिथे धावतात वेगाने. ओहो कॅच ड्रॉप झेल सुटला त्या ठिकाणी आणि बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता तन्मय गोवारी काऊ कॉर्नर फेजला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं की झेल कंप्लीट केलाय परंतु फिल्डिंग करत असताना मध्येच फुटबॉल खेळू लागलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात 4 धावा परंतु समीरच्या बॅटमधून देखील इथे चौकार आलाय. समीरला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके सजवावे लागतील. प्रकाश फुलटॉस बॉल इथे देखील टाइम झालाय परंतु फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये. त्याला भेदून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि 4 धावा. थँक्यू. काय जबरदस्त स्लॉग हिट पाहायला मिळाला. फलंदाज समीर याच्या बॅटमधून लॉफ्ट केलं होतं चेंडूला. खऱ्या अर्थानं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. जबरदस्त बॅटिंग. समीर पाटील आक्रमक झाला या मॅच मध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलेत सातत्याने. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. येणारे 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने धावलेत. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. कुठेतरी समीर मागे राहिले. धावाची संधी परंतु इथे जर पाहिलं तर एकच धाव. प्रकाश तुंबडाने गॅदर व्यवस्थितरित्या चेंडूला केलं नाही. समीरला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करावं लागेल. खऱ्या अर्थानं स्वयंभू पायगावसाठी संधी आहे कारण आता नाही तर कधीच नाही. सेमीफायनल मध्ये हा संघ खेळतोय आणि इथून सामना जिंकला तर कानाई माता चषकामध्ये अर्थातच फायनल मध्ये स्वयंभू पायगाव संघ दाखल होईल परंतु त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश. शफल क्रॉस झाले होते. वेगवान चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय परंतु प्रकाशनं कमबॅक केला या चेंडूवरती. प्रकाश यांच्या षटकामध्ये देखील धावा आलेत आणि ते जर पाहिलं तर आणखीन चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल कारण आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आलेत.
समीरच्या बॅटमधून, परंतु स्ट्रायकिंग एंडला नितीन मुकादम. हो यावेळेस स्विचिटचा फटका, सुरेख फटका, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषा पार, सिक्सर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता रिव्हर्स हुकचा फटका फलंदाज नितीनच्या बॅटमधून. वाह, लाजवाब स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय नितीन याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30. 30 धावा धाव फलकावरती. पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक केलाय स्वयंभू पायगाव संघाने. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सरासरी सुरुवातीला जर पाहिली ना तर 11 धावांची होती, परंतु आता सरासरी जर पाहिली तर 7 धावांची आहे. येणारे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना अगदी रंगात आलाय आणि खऱ्या अर्थानं समीर पाटील आणि नितीन मुकादमची एवन जोडी मैदानावरती खेळते आणि या एवन जोडीनं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे स्वयंभू पायगाव संघासाठी. आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडूवरती 16 धावा बनवाव्या लागतील, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती 12 चेंडूमध्ये 14 धावा बनवाव्या लागतील, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला समीर पाटील. समीरला इथून जर पाहिलं तर शांत डोक्याने बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा आल्या आहेत, परंतु या 2 षटकामध्ये संयमाने बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हकीम खान. ओ खोलात टाकला होता, फक्त चेंडूला दिशा दिली, फ्लिक केलाय ऑन साइडला फिल्डर वेगाने चेंडू वरती, परंतु वा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, जबरदस्त. 2 धावा अगदी डोळ्यासमोरून घेतलेत. दिवसा ढवळ्या मैदानावरती चोरी झाली आहे 2 धावांची असंच म्हणावं लागेल, कारण अगदी डोळ्यासमोरून या 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाज समीरनं. समीरच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धाव फलकावरती. आणखीन 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 12 धावा. स्वयंभू पायगाव संघ आज खुश असेल ज्या पद्धतीने कामगिरी या संघाने केली आहे, लाजवाब कामगिरी. हकीम खान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अकबर धावतायत, पोहोचतील का नाही. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खरं तर आज कामन संघ भरपूर मिस्टेक करतायत फिल्डिंग करत असताना. झेल कंप्लीट होत नाहीये. चेंडूची फेकी जर पाहिला तर चुकीच्या दिशेने आणि इथे आणखीन 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं समीर पाटील आणि नितीन मुकादम या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. जबरदस्त भागीदारी आतापर्यंत या 2 फलंदाजांमध्ये. तब्बल 9 चेंडूमध्ये 27 धावांची भागीदारी सर या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. लाजवाब कामगिरी. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु तितकंसं फार चांगला एक्झिक्यूट करता आलेला नाही. डीप मध्ये फिल्डर अमित कामनकर पुढे येतात आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळेल समीरला. समीरच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा. येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. पाये ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी गोकुळदास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच भाऊजी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय नवीनजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं भाऊजी आहेत आणि कांदरपाडा या विभागातून ते बिलॉंग करतायत आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत नवीनजी पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शूर मराठा संघामध्ये देखील नवीन पाटील यांनी त्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथे जर पाहिलं तर नितीन मुकादम बाद झालेला आहे. इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये कामन संघ अजूनही कमबॅक करू शकतो, कारण येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मॅचच्या क्रुशल मुवमेंटला नितीन मुकादम बाद झालाय. खऱ्या अर्थानं मोठा सामना होता आणि या सामन्यामध्ये जबाबदारीनं खेळ करायला हवा होता, परंतु इथे घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई अंगलट आली की काय असंच म्हणावं लागेल, कारण येणारे अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये.
8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती जितेश मुकादम हा फलंदाज इंटर झालाय, परंतु हकीम खान विकेट घेण्यासाठी जाणला जातो. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्यानेच विकेट प्राप्त केली. इथे फलंदाज नितीनला बाद केलं. येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हकीम खान ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वेगवान चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. या कंडिशन मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करणं अगदी कामन संघाला टोचत असतील या धावा. आणखीन एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर पाहिलं तर पुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली. ऑन साईडला टर्न केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला, वेगाने जितेश धावलेत. चेंडूची फेकी खराब आणि इथे 2 धावा. अकबर आज निराश असेल आपल्या फिल्डरावरती, कारण थ्रो जर पाहिला तर अगदी खराब राहिला आणि इथून धावबाची संधी होती आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ते 38 धावा. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज हकीम खान पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, परंतु समीर त्या ठिकाणी वेगाने धावले. 2 धावा. वा वा वा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणखीन 2 धावा इथे मिळतील स्वयंभू पायगाव टीमला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. या मॅच होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करून ठेवलंय समीर पाटीलनं. लाजवाब कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये समीर पाटीलनं अप्रतिम खेळ आपल्या संघासाठी केलेला आहे. या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाणार आहे. नारी शक्ती महिला वर्ग या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. शाहिदभाई अन्सारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज टीम 94 कामन संघ खूप चांगला खेळ केला, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी मागे राहिलाय टीम 94 कामन संघ. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं तर सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थकनं आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि सार्थकच बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु इथून जर पाहिलं ना तर 4 धावा डिपेंड करायच्या आहेत. चला स्पीडअप करा स्वयंभू पायगाव संघ. समीर पाटील भरपूर थकलाय, खऱ्या अर्थानं सलामीला आलाय आणि प्रत्येक धावेसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे या मॅच साठी. सर्वतोपरी मेहनत जर पाहिलं तर आज समीर यांची राहिली आहे. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम. स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम समर्पण काय असतं ना, आज समीरने दाखवलंय. अप्रतिम कामगिरी त्यांनी केलेली आहे. प्रत्येक धावेसाठी काय एफर्ट्स होता. जबाबदारी नावाचं टॉनिक खऱ्या अर्थाने त्यांनी घेतले या मॅच मध्ये आणि जबरदस्त कामगिरी देखील पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक. 6 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड करायच्या आहेत, परंतु समीर पाटील शांत डोक्याने बॅटिंग करावी लागेल, संयमाने बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत त्यांनी आक्रमकता दाखवली आहे, परंतु या 4 धावा बनवण्यासाठी अगदी सेन्सिबल क्रिकेट देखील त्याला खेळावं लागेल. परंतु सार्थक युवा गोलंदाज जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसांमध्ये त्यांनी देखील केली आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लिडिंग एज बेस्टांच्या मागे प्रकाश तुंबडा. मिस्टेक होणार नाही. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट मिळाली आहे. समीर पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. भरपूर मोठा दबाव आहे. सेमीफायनलचा सामना आहे. समोर आहे टीम 94 कामन संघ. कोणत्याही क्षणाला सामना सोडायला तयार नाही या संघ आणि त्या संघाच्या विरोधात इथे 1 धाव बनवायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एला जितेश मुकादम. 2 चेंडू 1 धाव. 1 धाव 2 चेंडू. गोलंदाज तयार. हो, यावेळेस बॅटचा पेस ओपन केलाय आणि इथे सामना जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव संघ. आज प्रमुख फलंदाज संघामध्ये नव्हते, आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नव्हते, परंतु युवा खेळाडूनं करून दाखवलं. अभिनंदन अभिनंदन स्वयंभू पायगाव संघ. अभिनंदन जितू शेटगवली. अभिनंदन ऑल टीम. जबरदस्त कामगिरी.
थँक्यू. तर या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली स्वयंभू पायगाव संघाने. या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती पाय ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य प्रियंका रायकर उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. मी एवन जोडीला विनंती करतोय आपण प्रियंका रायकर यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये देखील त्या उपस्थित होत्या आणि आज देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नवीनजी पाटील साहेबांना विनंती करतोय. खरं तर भाऊजी आहेत कांदरपाडा या विभागातून ते बिलॉंग करतायत आणि क्रिकेटचे निमसित चाहते आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. आणि नवीनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. प्रमोदजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन नवीनजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या ठिकाणी नारी शक्तीचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. या ठिकाणी सौभाग्यवती मीरा रायकर उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपण मीरा रायकर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थानं महिला वर्ग सातत्यानं जर पाहिलं तर त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने एवन जोडीनं महिला वर्गाला महत्वाचं स्थान या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी एवन जोडीचं देखील कौतुक करूया. यानंतर सौभाग्यवती श्वेता धुमाल देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील